आज आपण Google क्लासरूम कशा पद्धतीने सुरू करायचे आहे किंवा त्याचा वापर कसा करायचा आहे याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. Google क्लासरूम तयार करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे Google अकाउंट, दुसरं म्हणजे इंटरनेट. इंटरनेट असेल तर आपण Google क्लासरूम त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करू शकतो. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपल्याला Googleमध्ये जायचं आहे आणि तिथे Google क्लासरूम असं टाईप करायचं आहे. आता Google क्लासरूम असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो येईल. या विंडोवरती आपल्याला Google क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंग हे जर क्लिक केलं आपण, तर आपल्याला अशा पद्धतीची विंडो जी आहे ती आपल्यासमोर येईल. आणि आता आपल्याला Google क्लासरूम तयार करायचा आहे. तिथे गो टू क्लासरूम आहे, तिथे आपण क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो जी दिसेल. आता इथे ऑलरेडी माझं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट क्रिएट आहे. इथे कंटिन्यू म्हणणार. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो येईल. इथे तुम्हाला मार्क दिलेला आहे, मार्क केलेलंच आहे, क्रिएट और जॉईन युअर फर्स्ट क्लास. याचाच अर्थ असा की जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला ते जॉईन करायचं आहे, आणि जर तुम्ही टीचर असाल तर तुम्हाला ॲज ए टीचर म्हणून तुमचा क्लास क्रिएट करायचा आहे. मग या प्लस साईनवरती तुम्ही जॉईन किंवा क्रिएट क्लास असं करू शकता. आता जे क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आलेत. एक म्हणजे जॉईन क्लास आणि दुसरं म्हणजे क्रिएट क्लास. आपण टीचरच्या भूमिकेत आहोत आणि म्हणून आपण पहिल्यांदा इथे जॉईन क्लास न करता क्रिएट क्लास हा ऑप्शन निवडणार आहोत. आपल्याला ही जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याजवळ समोर आलेली आहे, गुगलने आपल्यासमोर ठेवलेली आहे, आणि आपण हे ज्या टर्म कंडिशन आहे त्या आपण स्वीकारल्या असा त्याचा अर्थ आहे. इथे क्लिक करून आपण कंटिन्यू असं म्हणणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला क्रिएट क्लास हा ऑप्शन आलेला आहे. आता क्लास जे आहे ते क्लास नेम द्यायचं आहे, सेक्शन द्यायचं आहे, सब्जेक्ट द्यायचा आहे, रूम द्यायचं. आपल्या सवडीनुसार तुम्ही याला क्लास नेम, सेक्शन नेम आणि सब्जेक्ट हे देऊ शकता. आता इथे मी क्लास नेम ते टाकलेला आहे. मला B.Edचा क्लास तयार करायचा आहे. B.Ed क्लास तयार केलेला आहे. सेक्शन जे आहे तर माझ्याकडे दोन सेक्शन आहे. समजा एक आहे मराठी मीडियम असेल, एक हिंदी मीडियम असेल किंवा गुजराती मीडियम असेल. तर मी माझा जो काही B.Edचा क्लास आहे त्या क्लासचा इथे सेक्शन टाकणार आहे. माझा हा मराठी सेक्शन आहे. मी मराठी सेक्शन असं टाकलेलं आहे. आता कुठला सब्जेक्ट आपल्याला शिकवायचा आहे किंवा कुठल्या सब्जेक्टसाठी तुम्हाला क्लास हा तयार करायचा आहे, तर हा जो काही सब्जेक्ट आहे तो मला टाकायचा. तुम्ही हिंदी, मराठी, गुजराती, कुठले इतिहास किंवा जो काही तुम्ही विषय शिकवत असाल त्या विषया संदर्भामध्ये तुम्ही ते सब्जेक्ट टाकू शकता. तर समजा मला ICT हा विषय शिकवायचा आहे, तर मी सब्जेक्ट त्या ठिकाणी ICT विषय टाकेल. रूम जर तुमची असेल, तुम्ही जर त्या डिफाईन केले असेल काही रूम, तर त्याला आपण 1, 2, 3 किंवा इतरही नाव देऊ शकू. मी त्याला 01 असं रूम मी म्हटलेलं आहे आणि माझा आता क्लास क्रिएट झालेला आहे. आता हा तुमचा जो काही क्लास आहे हा क्लासचा क्रिएट झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्ही जे काही क्लास नाव दिलेलं आहे, B.Ed क्लास तिथे या ठिकाणी आलेला आहे. सेक्शन म्हटलेलं आहे, सेक्शन तिथे त्या ठिकाणी आलेलं आहे, पण त्याला मराठी सेक्शन असं नाव. आता वरती तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल.
हे 4 ऑप्शन फार महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण हे क्लास सुरू करू आणि त्याचा वापर करू, तेव्हा आपण ते बघणार आहोत. परंतु आता इथे अपकमिंग आता विद्यार्थ्यांना आपण कुठल्याच प्रकारचं काम दिलेलं नाही आहे. एखादी असाइनमेंट दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही दिसणार आहे. काही दिसणार नाही. आता हे स्ट्रीम आहे. जेव्हा तुम्ही क्लास ओपन कराल, तेव्हा तुमचं हे जे काही पेज आहे, मुख्य पेज तुमच्या समोर येईल आणि ते पेज अशा पद्धतीने दिसेल. त्याला स्ट्रीम्स असं म्हणतात. आता हे स्ट्रीम आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला दिसतील. इथे शेअर समथिंग विथ युअर क्लास. आत्ता समजा तुम्हाला हा नवीन क्लास सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला काहीतरी सूचना द्यायची आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमची काही सूचना जी आहे ती सूचना लिहू शकता. आता इथे आपण एक सूचना लिहू. वेलकम टू. आता आपण काय सूचना दिली आहे त्यांना? वेलकम टू माय क्लास अशी सूचना दिलेली आहे. इथे ऑप्शन दिलेला आहे. ते बघा, इथे ऑप्शन आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर क्लासेस या ठिकाणी वापरत असाल, या प्लॅटफॉर्मला जर तुम्ही क्लास असेल, तर या ठिकाणी ड्रॉप डाऊन येईल आणि तुम्ही इतर क्लासला सुद्धा तुम्ही सूचना देऊ शकता. आता इथे बघा, इथे ऑल स्टुडंट आहे. आता या ठिकाणी स्टुडंट जॉईन झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे स्टुडंट दिसत नाही. परंतु जर आपल्याला विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायची आहे, तर ती पूर्ण वर्गाला सुद्धा देऊ शकता तुम्ही, किंवा काही विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना देऊ शकता. जर एखादी होमवर्क केलं नसेल आणि आपल्याला असं वाटत असेल की त्या विद्यार्थ्यांना आपल्याला एखादी मेसेज द्यायचा आहे, तर तुम्ही हा मेसेज या ठिकाणी लिहून तुम्ही पूर्ण क्लासला सुद्धा शेअर करू शकता, किंवा पर्टिक्युलर जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकता. आता इथे बघा, ॲड आहे. तर इथे तुम्ही जी काही सूचना आहे, जर तुम्ही सूचना पूर्वी टाईप केलेली असेल, वर्ड डॉक्युमेंटमध्ये असेल, तर तुम्ही ती सूचना या ठिकाणी हे जे ऑप्शन आले त्या ऑप्शनमधून तुम्ही विद्यार्थ्यांना ती ॲड करून देऊ शकता, किंवा तुम्ही त्याला अटॅचमेंट म्हणून देऊ शकता. ऑप्शन्स आहे गुगल ड्राईव्ह, एखादी लिंक असेल, एखादी फाईल असेल, किंवा यूट्यूबची लिंकसुद्धा असेल. दुसरं असं, ते तुम्ही हे जे काही लिहिलेलं आहे हे तुम्हाला जर पोस्ट करायचं असेल, तर तुम्ही ते पोस्ट म्हणा, किंवा ते पोस्ट शेड्यूल्ड सेव्ह ड्राफ्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही जी काही पोस्ट आहे, ही पोस्ट जर तुम्हाला डायरेक्ट आता पोस्ट करायची, या क्षणाला पोस्ट करायची आहे, तुम्ही पोस्ट म्हणू शकता. किंवा ही जी पोस्ट जी आहे ती तुम्हाला नंतर करायची, तुम्ही त्याला सेव्ह ड्राफ्ट असं म्हणू शकता. म्हणजे आता पोस्ट करणे किंवा सेव्ह ड्राफ्ट करणे. तिसरं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी शेड्यूल्ड ऑप्शन आहे. जर तुम्हाला असं वाटते की ही जी काही पोस्ट आहे तुम्ही आज संध्याकाळी लिहिलेली आहे, आणि तुम्हाला असं वाटते की ही जी पोस्ट आहे ही पोस्ट तुम्हाला सकाळी शाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा कॉलेज सुरू होण्याच्या अगोदर जर त्याला पोस्ट करायची वाटत असेल, तर तुम्ही तिथे शेड्यूल्ड करू शकता. आता ही तारीख आहे तुमची 10 तारखेला, म्हणजे उद्या तुम्हाला शेड्यूल करायची आहे, तर ते तिथे बघू शकता की ते कॅलेंडर आहे आणि कॅलेंडरवर तुम्हाला तारीख जी आहे ती तारीख निवडता येतं. मी जर म्हटलं इथे की आपल्याला 11 तारखेला इथे शेड्यूल करायची आहे, किती वाजता करायची आहे, आता इथे येईल 8 वाजता 9 वाजता जे ते करू शकता. आता शेड्यूल समजा मी केलेला आहे 11 तारखेला 8 वाजता. इथे शेड्यूल तुम्हाला दिसते आहे. जी काही मेसेज आहे तो मेसेज मी 11 तारखेला 8 वाजता विद्यार्थ्यांनी तो मेसेज बघावा असं वाटत असेल, तर तो जो काही मेसेज आहे तो 11 वाजता त्या ठिकाणी पाठव. म्हणजे तुम्ही विसरलात समजा तरी काही फरक पडणार नाही. तर अशा पद्धतीने हे जे काही तुमचं अनाउन्समेंट आहे, अनाउन्समेंट इथे तुम्हाला दिसेल.
ही तुम्ही अनाउन्समेंट इकडे केलेली आहे की वेलकम टू माय क्लास, जून 11 8 वाजता तुम्ही हे आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही अनाउन्समेंट जी आहे ही आपल्याला पाठवायची नाही आहे, तर आपण काय करणार इथे एक तुम्हाला माहिती आहे हे डिलीटचं बटन आहे. इथे डिलीट म्हटल्यानंतर तुम्ही जी काही पोस्ट क्रिएट केली आहे ती पोस्ट क्रिएट केलेली तुम्ही. आता दुसरं असं स्ट्रीम या फक्त पेज बद्दल बोलतो आहे. इथे सांगितल्याप्रमाणे क्रिएट अँड शेड्यूल अनाउन्समेंट आहे आणि हे जे आहे रिस्पॉन्स टू स्टुडंट पोस्ट. जर विद्यार्थी तुम्हाला रिस्पॉन्स देत असेल तर त्यांचा रिस्पॉन्स जो आहे तो रिस्पॉन्स तुम्हाला स्ट्रीम या पेजवर दिसेल. आता विद्यार्थी जुडले नाही त्याच्यामुळे त्यांनी कुठला रिस्पॉन्स केला हे आपल्याला माहिती नाही, परंतु विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिल्यानंतर हे सगळं तुमच्या या स्ट्रीम पेजवर येईल. आता दुसरी असं की याच्यामध्ये आपल्याला एडिट हे करता येईल तसं. तर वाटलं की हे काही थीम आहे, ही थीम जी तुम्हाला बरोबर वाटली नाही तर वेगवेगळ्या थीम जे आहे ते थीम बदलू शकता. आता इथे इंग्लिश अँड हिस्ट्री या विषया संदर्भामध्ये आहे, गॅलरी दिलेली आहे, बाय डिफॉल्ट दिलेला आहे. तुम्ही हे जे काही इंग्लिश आणि हिस्ट्री संदर्भामध्ये जे काही चित्र आहे, जी चित्र तुमच्या क्लाससाठी तुम्ही हेडर म्हणून वापरू शकता. मॅथ्स सायन्ससाठी दिलेलं आहे, आर्ट्ससाठी दिले, स्पोर्ट्ससाठी दिलेलं आहे. जर काय असेल तुमच्या संदर्भामध्ये ते देऊ शकता. तुम्ही कुठल्या यामधलं सिलेक्ट करून, समजा मला हे सिलेक्ट करायचं आहे, हे सिलेक्ट क्लास थीम म्हटलं तर ही तुमची थीम जी आहे ती थीम या ठिकाणी ती आपल्याला क्लास डिफाईन करण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. दुसरं असं या ठिकाणी अपलोड फोटो आहे. जर तुम्ही एखादी फोटो क्रिएट केला असेल हेडर बनवण्यासाठी तर या ठिकाणी जस्ट तुम्ही क्लिक करा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे पाथ आहे, पाथ तुम्हाला दाखवेल की सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कॉम्प्युटर. जर तुमच्याकडे एखादी हेडर असेल तर तुम्ही ते क्लिक करा. जर काही उपलब्ध असेल तर मी ते ठिकाणी करणार आहे, फक्त दाखवण्यासाठी करणार आहे. हे हेडर माझ्याकडे आहे, दुसऱ्या कामासाठी तयार केलेलं आहे, तर त्याला मी ओपन करणार आहे. अपलोड होईल. आता हे जे काही हेडर आहे, हेडर या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आपण त्याला त्या पद्धतीने जी मर्यादा काही आहे त्या मर्यादेमध्ये आपल्याला करता येईल. आता हे हेडर जे आहे हेडर अपलोड करणार आहे. सेट क्लास थीम. आता जे काही तुमच्याकडे एखादी हेडर असेल तर हेडर तुम्ही तुमच्या क्लाससाठी वापरू शकता. तर हे हेडर वापरलेलं आहे. म्हणजे स्ट्रीम या ज्या याच्यामध्ये जे काही बाबी आहेत त्या बाबी म्हणजे ह्या की तुम्ही विद्यार्थ्यांना अनाउन्समेंट जे असेल अनाउन्स करण्यासाठी जे काही तुम्ही अनाउन्समेंट करणार ते सगळं तुमच्या स्ट्रीमवर दिसेल. नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लास कोड आहे, हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही याच्यावरती क्लिक करा, हा क्लास कोड दिसेल. तर हा क्लास कोड कशासाठी असतो? हा क्लास कोड यासाठी असतो की विद्यार्थ्याला जर तुम्हाला जॉईन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा विद्यार्थ्याला द्यावं लागेल. म्हणून आपण याला जर सिंपल ते कॉपी आणि पेस्ट जर केलं आणि इतर माध्यमांना ते उदाहरणार्थ जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअपवर तुम्ही हा मेसेज जो आहे तो विद्यार्थ्याला देऊ शकता की कृपया तुम्ही हा क्लास जॉईन करा, हा तुमचा क्लास कोड आहे, तुम्ही विद्यार्थ्याला देऊ शकता. तर हा जो कोड आहे हा कोड फार महत्त्वाचा आहे, कारण हा तुमचा क्लास कोड आहे. या क्लास कोडच्या माध्यमातूनच विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थी तुम्हाला जॉईन होतील. नंतर या ठिकाणी एक गिअर ऑप्शन आहे. तुम्ही जर गिअर ऑप्शन जर ओपन केलं तर तुम्हाला असं अशा पद्धतीची विंडो दिसेल.
याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल, समजा क्लास डिटेल जे आहे ते एडिट करायचे आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं आहे की क्लास काय आहे, कशाबद्दल तुम्ही माहिती देणार आहात, काय शिकवणार आहे, हे जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता. तसंच काही बाबी ज्या जनरल बाबी आहे याच्यामध्ये आहेत. जसं इथे पुन्हा क्लास कोड आहे, इथे दिलेला आहे क्लास कोड. तुम्ही याला कॉपी करू शकता, रेस्ट करू शकता, डिसेबल करू शकता, डिस्प्ले करू. हा क्लास कोड आहे तुमचा, तो पण करू शकता. स्ट्रीमवर जे आहे ते स्टुडंट कॅन पोस्ट अँड कमेंट. मला असं वाटत असेल की स्टुडंटने पोस्ट करावं किंवा तुम्ही जे काही सूचना दिली आहे त्याच्यावरती त्यांनी कमेंट करावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला हे तुम्ही ते एडिट करू शकता. नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला दाखवायचं, हाईड करायचं आहे की ते डिटेल दाखवायचे आहे, तर हे तुम्ही जे काही नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन स्ट्रीमवर दाखवायचं की नाही दाखवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. नंतर शो डिलीटेड ॲटम्स. आता तुम्ही जर समजा एखादी डिलीट केलं असेल, कमेंट डिलीट केली असेल, एखादी पोस्ट डिलीट केली असेल, तुम्हाला जर त्या स्ट्रीमवर दिसावं असं वाटत असेल तुम्ही ते करू शकता. प्रथम आपण पीपल याविषयी माहिती बघूया. याच्यामध्ये दोन टॅब दिसतील तुम्हाला, दोन ऑप्शन्स आहे. एक आहे टीचर आणि दुसरा स्टुडंट. आता आपल्याला जर एखाद्या स्टुडंटला जर ॲड करायचं, कसं ॲड करायचं किंवा टीचरला कसं ॲड करायचं, मी पहिल्यांदा हे जे टीचरचं आहे त्यांना पहिल्यांदा रिमूव्ह करतो. ॲड करताना आपल्याला दिसेल मी रिमूव्ह केलेला आहे. आता तुम्ही या ऑप्शनवर जा, इथे ईमेल टाका. इन्व्हाइट म्हणा. आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. आता ते कसं एक्सेप्ट करतील ते बघूया. त्यांच्या मेलमध्ये आपलं इन्व्हिटेशन गेलं असेल. या ठिकाणी मेल आली आहे. जॉईन म्हणा. आपण जो क्लास क्रिएट केला आहे तो क्लास त्यांच्या लॉग इन मध्ये सुद्धा दिसेल. याचाच अर्थ असा की ती व्यक्ती सुद्धा, ती टीचर सुद्धा जे काही आपल्या त्या क्लासरूममध्ये चाललेलं आहे ते बघू शकतील किंवा त्यांचं काम सुद्धा या ठिकाणी असाइन करू शकतील. याला बंद करतोय. आता आपल्याला स्टुडंट जे आहे ते स्टुडंटला आपल्याला ऍड करायचं आहे. ज्याप्रमाणे टीचरला ऍड केलं त्याचप्रमाणे तुम्हाला स्टुडंटला सुद्धा ऍड करता येईल. पण आपण स्टुडंट कसा ऍड होतो याबद्दलचा डेमो बघूया. दुसरं लॉग इन जे आहे हे एका स्टुडंटचं लॉग इन आहे. जसं टीचरने क्लास क्रिएट केला त्याचप्रमाणे स्टुडंट या ठिकाणी तुमचा क्लास जॉईन करेल. आता जॉईन करण्याआधी आपल्याला हे माहीत आहे की जॉईन करण्यासाठी क्लास कोड आवश्यक आहे. म्हणून आपण पहिल्यांदा जो क्लास कोड आहे तो कॉपी करून घेऊया. क्लास कोड कंट्रोल-C कॉपी केला आहे. विद्यार्थी टॅब बघूया. विद्यार्थ्यांनी इथे जॉईन म्हटलेला आहे. क्लास कोड टाकला आहे. जॉईन म्हटलं. आता विद्यार्थी त्या क्लासला जॉईन झालेला आहे. या ठिकाणी दिसेल की जो कोणी विद्यार्थी असेल तो विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेला आपल्याला दिसेल. पुन्हा आपण आपल्या टीचर टॅब मध्ये जाऊया. आपण स्ट्रीमच्या बद्दल बघितलं. आपण पीपल बद्दल बघतो आहे.
तुम्हाला दिसेल की क्लास कोडनी जॉईन झालेले जे काही विद्यार्थी आहे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जर तुम्हाला त्यांना ईमेल पाठवायचा असेल किंवा या ठिकाणी त्यांना रिमूव्ह करायचं असेल किंवा नोटिफिकेशन वगैरे बंद करायचे असेल तर आपण हे ऑप्शन निवडू शकता. इथे सुद्धा तुम्हाला काही ईमेल करायचं आहे, स्टुडंटला ईमेल करायचं, ते या ठिकाणी सुद्धा ईमेल तुम्ही करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने आपण टीचर आणि स्टुडंट हे दोन ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती आपण या क्लासमध्ये ॲड केलेल्या आहे. आता थोडं आपण क्लास वर्ककडे जाऊ. क्लास वर्कमध्ये आपल्याला क्रिएट म्हणावं लागेल. इथे क्रिएटमध्ये गेलो, इतके ऑप्शन्स आहे, असाइनमेंट, क्विज, क्वेश्चन, मटेरियल आणि रियूज आणि टॉपिक. तर तुम्ही पहिल्यांदा टॉपिक क्रिएट करू शकता. टॉपिक क्रिएट केला, टॉपिकचं नाव ICT इन असा आपण टॉपिक क्रिएट केला आहे. आता तुम्ही ICT इन एज्युकेशन हे टॉपिक क्रिएट केलेलं आहे. हे टॉपिक तुमचं मॉड्यूल असू शकतं. तर ह्या मॉड्यूलच्या अंतर्गत तुम्हाला आता तुमचं असाइनमेंट, तुमची क्विज, तुमचं मटेरियल हे तुम्ही क्रिएट करू शकता. याला तुम्ही युनिट सुद्धा म्हणू शकता. आता तुम्हाला क्रिएट करायचं आहे, क्रिएट करा, असाइनमेंटवर क्लिक करा. आता तुम्हाला टायटल विचारेल. ऑलरेडी आपल्याकडे एक प्रश्न आपण पेस्ट केला आहे. आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी याच्यावरती असाइनमेंट करावं. व्हॉट इज द मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल क्लासरूम, गिव्ह द ॲडव्हान्टेज ऑफ व्हर्च्युअल क्लासरूम. आता याच्यावरती असाइनमेंट करावं. जर विद्यार्थ्यांना काही अतिरिक्त माहिती जर द्यायची असेल तर आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. म्हणजे आपल्याला जर त्याच्यावरती असाइनमेंट द्यायचं असेल तर आता गुगल ड्राईव्हवर एखादी माहिती असेल आणि माहितीच्या आधारे तुम्हाला असाइनमेंट द्यायची असेल तर ते करू शकतो. किंवा एक वेबसाईट आहे, या वेबसाईटला काही माहिती असेल, ती माहिती वाचून त्यांनी असाइनमेंट करावी असं जर वाटत असेल तर ती करू शकतो. एखादी फाईल आहे, ती फाईल गुगल ड्राईव्हवर पण असू शकते, कुठेही असू शकतं, ती अपलोड करू शकतो. त्यांनी ती वाचावी आणि त्यांचं असाइनमेंट करावं. यूट्यूब आहे, यूट्यूबवर जाऊन त्यांनी एखादी व्हिडिओ बघावा आणि व्हिडिओ बघून ते असाइनमेंट करावं असं सुद्धा असू शकतं. तर हे लिंक कसं करायचं किंवा फाईल कशी अपलोड करायची ही प्रोसेस आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा बघू शकतो, इथे पण करू शकतो. पण या ठिकाणी फक्त आपण एक असाइनमेंट देणार आहोत. ही असाइनमेंट अशा पद्धतीची असेल. आता ही असाइनमेंट जी आहे ती सगळ्यांसाठी असेल, ऑल स्टुडंट किंवा पर्टिक्युलर स्टुडंटसाठी सुद्धा असू शकते. लिस्टमध्ये जर 10-20 विद्यार्थी असतील आणि आपण जर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं असाइनमेंट देत असू तर आपण विद्यार्थ्यांना ती असाइनमेंट अलॉट करू शकतो. आता ती किती पॉईंटची असाइनमेंट आहे आपण पॉईंट सुद्धा इथे डिफाईन करू शकतो. ती 10 गुणाची असाइनमेंट असेल, ती कधी सबमिट करायची आहे, इथे डेट आहे, डेट आपण सांगू शकतो, वेळ ठरवू शकतो. टॉपिक कुठल्या टॉपिक मध्ये आहे तर ICT इन एज्युकेशन ह्या टॉपिक मधली ती असाइनमेंट आहे. क्लिक केलंय आणि आपण म्हटलं असाइन असं म्हटलेलं आहे. आता ही एक असाइनमेंट झालेली आहे. आता ही असाइनमेंट विद्यार्थ्यांच्या सुद्धा क्लासरूम मध्ये गेली असावी. बघूया आपण इथे असाइनमेंट आलेली आहे. इथे बघा असाइनमेंट या ठिकाणी आलेली आहे. ड्यू डेट सुद्धा आपल्याला दिसून येते. दुसरं आता आपल्याला क्विज आहे.
क्विज तयार करायची आहे. सिंपल इथे क्विज म्हटलं. कशावर करणार आहात तर ICT वर करणार आहोत. ICT क्विज करायची आहे आपल्याला. इथे सुद्धा तुम्ही क्विज साठी गुगल ड्राईव्हचा उपयोग करू शकता, लिंकचा उपयोग करू शकता, फाईलचा उपयोग करू शकता किंवा यूट्यूबचा सुद्धा उपयोग करू शकता. किंवा इकडे क्रिएट आहे, क्रिएटमध्ये तुम्ही डॉक फाईलचा उपयोग करू शकता, एखादी गुगल स्लाईडचा उपयोग करू शकता, शीट दिलाय शीटचा उपयोग करू शकता, ड्रॉइंगचा उपयोग करू शकता किंवा फॉर्मचा उपयोग करू शकता. आता या ठिकाणी गुगल फॉर्म दिलेला आहे आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच सुद्धा आपल्याला इथे क्विज करता येतं. म्हणून आपण सिंपल याच्यावरती क्लिक करूया. क्वेश्चन ऑलरेडी आपल्याकडे आहे, जस्ट आपण कॉपी पेस्ट करूया. Ctrl+V. उत्तर सुद्धा आपल्याला सजेस्ट केलेलं आहे आणि काही ऑप्शन सुद्धा सजेस्ट केलेले आहे. उत्तरासाठी आपण या ठिकाणी आन्सर की आहे, आन्सर कीवर क्लिक करा. तुम्हाला इथे आन्सर की सिलेक्ट झाली दिसेल. पॉइंट द्या, 1 गुण द्यायचा असेल 1 गुण द्या, डन म्हणा. आता दुसरी जे काही प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी डुप्लिकेट आपण करू शकतो किंवा इथे ॲड करू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे, गुगल फॉर्म आपण शिकला असाल कदाचित. तर इथे क्लिक केलं मी, ॲड न्यू क्वेश्चन. एक न्यू क्वेश्चन ॲड झालेला आहे. पुन्हा आपण गेलो, दुसरा क्वेश्चन कॉपी केला, पेस्ट केलंय. ऑप्शन जे आहे ऑप्शन आपण बघूया. आता याचं उत्तर जे आहे आपल्याला माहिती आहे, आपण याच्यावरती उत्तर करूया. मदरबोर्ड 1 गुण, डन करूया. आता पुन्हा आपल्याला एक क्वेश्चन ऍड करायचा आहे. तो आपण आता मल्टी चॉईस न करता एक शॉर्ट क्वेश्चन करूया. Ctrl+C. आता तुम्हाला हे मल्टी चॉईस नाही आहे, त्याच्यामुळे इकडे ऑप्शन बदलावं लागेल. शॉर्ट आन्सर. तुम्ही बघितलं असेल की इतक्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण विद्यार्थ्याला विचारू शकतो आणि याला सुद्धा आपण पॉइंट्स दे आहे ते पॉइंट देऊया. तीन गुण. अशी आपण आता 5 गुणाची जी काही टेस्ट आहे ती टेस्ट क्रिएट केली आहे. आपण याच्यापेक्षा जास्त करू शकता. सेटिंग मध्ये जा. सेटिंग मध्ये गेल्यानंतर हे जनरल आहे. हे आपल्याला माहित असेल कदाचित की कशा पद्धतीने हे आपल्याला कलेक्शन करायचं, जे रिस्पॉन्स आहे ते कसे कलेक्शन करायचं आहे. त्याची लिमिट जे आहे ते एकाच फॉर्मसाठी एकच आहे, ते आपल्याला करायचं आहे का, ते ऑप्शन्स आहे. ते कशी प्रेझेंटेशन कसं करायचं ते आहे. नंतर ते क्विज आहे. तर आपल्याला ही क्विज सारखी करायची ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ऑटोमॅटिक त्याचे जे काही उत्तर आहेत, मल्टी चॉईस आहे, ते उत्तर त्याला मिळेल. आणि म्हणून ते क्विज म्हटलं आहे, सेव्ह म्हटलं आहे. तर सेव्ह झाल्यानंतर ती क्विज रेडी झाली आहे. आता इथे रिस्पॉन्सेस आहे. जेव्हा रिस्पॉन्स विद्यार्थी देतील, जितके रिस्पॉन्स विद्यार्थी देतील तितके सगळे या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहे. ही एक शीट आहे. ही शीट जर तुम्ही केली तर तुम्ही याला क्रिएट म्हणा. क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारची शीट तुमच्या क्लासमध्ये क्रिएट होईल. याच्यामध्ये
किती वाजता विद्यार्थ्यांनी अटेंड केलेली आहे, या प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थ्यांनी केलेले आहे, उत्तर बरोबर दिलेले आहे. हे 3 प्रश्न जे आहेत त्याचे जे काही रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्स या ठिकाणी ऍड होतील. आपण हे क्लोज करूया. तर अशा पद्धतीची जी काही एक क्विज आहे ती क्विज या ठिकाणी आपल्याला करता येईल. ही जी चेंजेस आहे ते चेंजेस तुम्हाला ऑटोमॅटिक झालेले दिसतील. आपल्याला सेव्ह करण्याची गरज नाही आहे. क्लास वर्कमध्ये जाऊया. इथे ड्राफ्ट दिसेल. आपण एडिट करूया. कार्याला आपल्याला गुण द्यायचे आहे. 5 गुणाची केली आहे. 5 गुण दिले. सगळ्या स्टुडंटसाठी आहे. डेट 12 तारीख. टॉपिक कुठला आहे तर आपण टॉपिक सिलेक्ट करूया. ICTच्या त्या मॉड्यूलच्या अंदर देतो आपण. आणि नंतर आता इथे आपल्याला असाइन म्हणायचं आहे. आता पहिल्यांदा आपण एक टेस्ट दिली, क्विज दिली, दुसरे एक असाइनमेंट दिले. आता आपल्याला एक क्वेश्चन द्यायचा आहे. क्वेश्चन आपण क्लिक केला. क्वेश्चन मला ऑलरेडी आपल्याकडे आहे. आपण त्यांना शॉर्ट आन्सर विचारलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा हे आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही गुगल ड्राईव्ह वरून एखादी प्रश्नपत्रिका देऊ शकता, काही लिंक देऊ शकता, फाईल देऊ शकता. ड्यू डेट आहे, आपण सेटिंग करूया. वेळ आहे. नंतर टॉपिक आहे आपला, ICT एज्युकेशन मध्ये द्यायचं आहे. इथे ऑप्शन आहे स्टुडंट कॅन रिप्लाय टू इच अदर. विद्यार्थी आपले जे काही आन्सर आहे ते एक्सचेंज करू शकता. स्टुडंट जे आहे ते त्यांचं आन्सर जे आहे ते एडिट पण करू शकता. हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. आणि नंतर आपण प्रश्न विचारणार आहोत. एक आपल्याला शॉर्ट क्वेश्चन, नंतर क्विज, असाइनमेंट आपण हे दिलेलं आहे क्लासवर्कमध्ये. आता आपल्याला काही मटेरियल्स द्यायचे आहे. तर मटेरियल देताना आपण इथे क्लिक करायचं आहे. कशावर द्यायचं आहे तर आपल्याला विद्यार्थ्याला व्हर्च्युअल क्लासरूमवर काही आपलं मटेरियल द्यायचं आहे. तर ते मटेरियल कसं द्यायचं, ॲड म्हणा. आता गुगल ड्राईव्हवर जर तुमचं असेल मटेरियल असेल तर तुम्ही गुगल ड्राईव्हवर देऊ शकता. क्लिक करा. आता गुगल ड्राईव्हवरती काही मटेरियल आहे, PDF आहे. ॲड म्हटलं. तुमचं व्हर्च्युअल क्लासरूम बद्दलचं जे काही मटेरियल आहे, मटेरियल तुमचं या ठिकाणी आलेलं आहे. दुसरं असं, जर तुम्हाला एखादी PPT द्यायची असेल, ॲड करा, तुम्ही देऊ शकता. समजा तुम्हाला एखादी लिंक द्यायची आहे. आता ही लिंक जे माहिती आहे ती माहिती विद्यार्थ्यांनी मटेरियल म्हणून वाचा. सिंपल इथे क्लिक करा, Ctrl+C करा, तुमच्या क्लासमध्ये जा. क्लासमध्ये जाऊन तुम्ही ॲड म्हणा. ॲड म्हटल्यानंतर ती लिंक येईल. लिंक म्हणा, इथे पेस्ट करा. ॲड लिंक. ही लिंक तुमची ॲड झालेली आहे. आता तुम्हाला जर
यूट्यूबवरचे एखादी व्हिडिओ द्यायचा असेल तर व्हिडिओ देण्यासाठी तुम्ही क्लिक करा. आता URL जे आहे ते URL असेल तर तुम्ही पेस्ट करू शकता किंवा सर्च करू शकता. तुम्ही सर्च करणार असाल तुम्हाला बऱ्याच काही जे काही त्या संबंधित जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ तुमच्या समोर आलेले आहेत. तुम्ही कुठलाही एखादी व्हिडिओ जे आहेत व्हिडिओ ऍड करा. म्हणजे क्लासरूम मध्ये तुम्ही मटेरियल जे आहे ते मटेरियल तुम्ही ऍड करू शकता. PDF च्या माध्यमातून एखादी PPT, एखादी लिंक किंवा यूट्यूबवर असणारा एखादा व्हिडिओ. त्याचप्रमाणे तुमच्या जर एखाद्या कॉम्प्युटरवरती जर व्हिडिओ असेल, तुमचा रेकॉर्डेड व्हिडिओ असेल, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि काय करायचं तुम्हाला, टॉपिक आहे, टॉपिक तुमचा ठरलेला आहे, युनिट आहे. तुम्हाला किती लोकांना असाइन करायचा, सर्व विद्यार्थ्याला करायचं आहे की एकाच विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्याला करायचं असेल तिथे टिक करा. एकाला दोघांना जितक्यांना करायचं आहे तितक्या विद्यार्थ्यांनी टिक करा. पोस्ट म्हणा. आता बघा क्लास वर्कमध्ये आपण मटेरियल जे आहे ते मटेरियल आपण पोस्ट केलं आहे. एक प्रश्न विचारला आहे, एक क्विज केली आहे आणि एक असाइनमेंट दिलेला आहे. आता हेच जे आहे हे विद्यार्थ्यांना मिळालं की नाही हे सुद्धा आपल्याला बघता येईल. आपण विद्यार्थ्याचे टॅब बघूया. विद्यार्थी टॅब मध्ये हे बघा तुम्हाला इथे प्रश्न आलेला आहे, तुम्हाला क्विज आलेली आहे, असाइनमेंट आलेला आहे. आणि जेव्हा विद्यार्थी तुमच्या क्लासवर जातील तेव्हा तुम्हाला ते मटेरियल जे आहे मटेरियल सुद्धा विद्यार्थ्याला दिसेल. तर या पद्धतीने एक क्लासवर्क जो आहे तो क्लासवर आपण देऊ शकतो. आता विद्यार्थी जे आहे विद्यार्थी हे त्याचं असाइनमेंट आहे. आता असाइनमेंट जे आहे ते असाइनमेंट जर आपल्याला त्यांनी करावं असं वाटत असेल तर आपण त्याचे असाइनमेंट जे आहे ते असाइनमेंट बघूया. आता 5 मार्कासाठी जे आहे ते असाइनमेंट विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्याने हे जे काही आन्सर आहे ते आन्सर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि त्याला काय म्हणायचं आहे तर त्याला एडिट करायचं आहे. तुम्ही आन्सर दिलेला आहे, हँडेड इन केलेला आहे. जे काही प्रश्न विचारलेला आहे शिक्षकांनी तो शिक्षकांना त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आता इथे क्लासमेटने काय उत्तर दिले आहे वगैरे त्याला बघता येईल. इथे कॉमेंट्स पण टाकता येईल की मी जे काही उत्तर आहे ते सबमिट केलेलं आहे असं कॉमेंट पण टाकता येईल. किंवा ही जी कॉमेंट्स आहे ही क्लास कॉमेंट्स आहे. ही जी कॉमेंट्स आहे ही सगळ्या क्लासला दिसेल. जर शिक्षकांना जर आपल्याला काही मेसेज द्यायचा असेल तर प्रायव्हेट मेसेज सुद्धा या ठिकाणी देता येईल. एक बघितलं आपण. आता काय राहिलेलं आहे आपलं एक आपण आपली एक असाइनमेंट झालेली आहे, आपण दिलेली आहे. काय करायचं बाकी आहे तर आपल्याला टू डू याच्यामध्ये येईल. तुम्हाला एक असाइनमेंट द्यायची आहे. आपण क्लिक केल्यानंतर ती असाइनमेंट दिसेल. आता असाइनमेंट जेव्हा आपल्याकडे आहे की व्हॉट इज द मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल क्लासरूम, गिव्ह द ॲडव्हान्टेज ऑफ व्हर्च्युअल क्लासरूम असा एक असाइनमेंट दिलेला आहे. आता विद्यार्थी काय करेल, आता गिव्ह युअर अँसर असं काही ते नाही आहे. युअर अँसर असं काही नाही आहे. इथे काय लिहिलेलं, इथे काय आहे तर युअर वर्क.
आता जेव्हा हे असाइनमेंट दिलं याचाच अर्थ असा आहे की विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी त्याचं जे असाइनमेंट आहे असाइनमेंट तो शिक्षकांना देईल. पण ते असाइनमेंट देत असताना तो आता क्रिएट करेल इथे ॲड ऑर क्रिएट. आता इथून तो ॲड करू शकेल. आता बघा गुगल ड्राईव्हवर असेल तर तो त्याचं असाइनमेंट सबमिट करेल. जर तो गुगल ड्राईव्हवर असेल तिथनं सुद्धा त्याला लिंक देता येतं. ती लिंक तो शेअर करेल किंवा एखादी फाईल जी आहे ती फाईल अपलोड करेल. किंवा विद्यार्थ्याला वाटलं तर डॉक फाईल जी आहे ती डॉक फाईल सुद्धा या ठिकाणी तो क्रिएट करेल. जर शिक्षकांनी त्याला सांगितलं असेल की तुम्ही स्लाईडच्या माध्यमातून द्या तर स्लाईड तो क्रिएट करेल. एखादी टॅब्युलेशन असेल तर तो शीट तयार करेल. किंवा ड्रॉइंग जे आहे कन्सेप्ट मॅप असेल. ॲड म्हटलं गुगल ड्राईव्हवर गेला. आता हे गुगल ड्राईव्ह त्या विद्यार्थ्याचं आहे. आता व्हर्च्युअल क्लासरूमच्या संदर्भामध्ये त्यांनी फाईल एक तयार केलेली आहे. त्यांनी क्लिक केली आणि इथे ॲड म्हटलं. आता तुम्हाला दिसेल की असाइन केलेलं वर्क हे आहे 10 गुणासाठी वर्क आहे. आता हँड इन तो विचारतो आहे. पुन्हा आपण त्याला हँड इन केलेलं आहे. आता जर त्याला असं वाटलं की आपल्याला काही बदल करायचे आहे तो बदल करू शकतो. अनसबमिट म्हणू शकतो. अनसबमिट झालेला आहे. आता इकडे हे ऑप्शन जे आहे हँड इन पुन्हा ऍक्टिव्ह झालाय. जोपर्यंत आपण एक हँड इन करत नाही तोपर्यंत ते जे काही असाइनमेंट आहे ते असाइनमेंट टीचरच्या त्या क्लासमध्ये जाणार नाही आणि म्हणून हे हँड इन करणं आवश्यक आहे. आता याला आपण रिमूव्ह करू शकतो. दुसरं असाइनमेंट अपलोड करू शकतो. किंवा याच्याशिवाय पुन्हा तुम्हाला काही करायला सांगितलं असेल दुसरं फाईल जर ॲड करायला सांगितलं तर ॲड करू शकतो. पुन्हा आपण हे जे काही असाइनमेंट आहे असाइनमेंट पुन्हा हँड इन करणार आहोत. केलेला आहे. आता आपण टीचरच्या जे काही क्लास आहे त्याच्यामध्ये जाऊन बघूया. हे क्लासवर्क दिलेलं आहे टीचरने. आता पीपल मध्ये जाऊया. आता हे विद्यार्थी आहे. आपण विद्यार्थ्यावर जर क्लिक केलं तर त्याला आपण 3 असाइनमेंट दिलेले आहेत. 3 असाइनमेंट पैकी त्यांनी 2 असाइनमेंट पूर्ण केलेले आहेत आणि एक असाइन केलेला आहे आपण जी टेस्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आपल्याला टर्न इन करायचं आहे. आणि आपल्याला हँड इन केलं आपल्याला टर्न इन करायचं आहे. टर्न इन केलं. आता त्याचा जे काही रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स मला इथे दिसलेला आहे. नंतर हे बघितलं आपण या ठिकाणी एक असाइनमेंट दिलेली आहे. ती असाइनमेंट टर्न इन केली आहे. टर्न इन केल्यानंतर आपल्याला दिसेल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे फाईल अपलोड केलेली आहे. डाउनलोड किंवा प्रिंट पण करता येतं. आता आपल्याला याच्यावर रिस्पॉन्स द्यायचा आहे. ग्रेडेशन करायचं आहे. 10 पैकी आपल्याला 8 मार्क दिले. जर त्याला काही कमेंट करायची असेल तर पोस्ट म्हणा. तुम्ही जे काही कमेंट केली आहे ते कमेंट विद्यार्थ्याला दिसेल. आणि आता तुम्हाला ते रिटर्न करायचं आहे. म्हणजे तुम्ही तपासून देतात. याचा अर्थ तुम्ही तपासून देताय. क्लिक करा. इथे तुम्हाला समरी दिसेल. रिटर्न वर्क टू वन स्टुडंट. रिटर्न म्हणा.
आता तुम्हाला दिसेल की आपण यांना ग्रेडेशन दिलेलं आहे आणि त्याला 10 पैकी 8 गुण दिलेले आहेत. हे आपण बघितलं नाही, याला टर्न इन केलेलं आहे. तर डिटेल बघणार आपण. पाच गुण आहे. अजूनपर्यंत आपण त्याला गुणदान केलेलं नाही आहे. इथे आपण क्लिक केलं, 4 गुण दिले आणि इथे रिटर्न केलंय. क्वेश्चन बघितले आपण. त्याला 5 गुणाचा क्वेश्चन होता, तो आपण त्याला रिटर्न केलेला आहे. इथे ग्रेड दिलेला आहे. इथे इनपुट डिव्हाइसला किती गुण दिलेले आहेत. आयसीटीचे जे काही अजूनपर्यंत त्याला गुण दिलेले नाही आहे. जे क्विज आहे त्याला गुण दिलेले नाही आहे. असाइनमेंटला आपल्याला आपण त्याला 8 गुण दिले आहे. हे आपल्या ग्रेड बुकमध्ये दिसतं. जे काही विद्यार्थ्यांना आपण गुण दिलेले असू ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. पीपलमध्ये तुम्हाला स्टुडंट किती आहेत ते दिसतील. क्लासवर्कमध्ये तुम्ही काय काय दिलेलं आहे ते दिसेल. आणि स्ट्रीममध्ये जे काही तुम्ही विद्यार्थ्याला दिलेलं आहे नोटिफिकेशन दिसतील तुम्हाला. आणि या ठिकाणी असणारं जे काही त्याचं कार्य आहे ते कार्य सुद्धा तुम्हाला दिसेल. थोडं आपण स्टुडंटच्या लॉग इन मध्ये जाऊया. इथे बघूया टू डू काय राहिलेलं आहे. ही एक जे काही असाइनमेंट ती राहिलेली आहे, क्लिक करा. क्विज राहिलेली आहे. क्विज आपण इथे क्लिक करूया. क्विज सोडूया. आणि आता याला सबमिट करूया. तुम्हाला स्कोर ते विद्यार्थी बघू शकतील. त्याचं गुणदान झालेलं नाही आहे. तर विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थ्याला ते क्विज दिलेली आहे आणि आपण त्याला गुणदान आहे ते गुणदान पण आपण करू शकतो. आता बघा इथे टू डू काही राहिलेलं नाही आहे आणि डन आता हे हँडल केलेलं आहे. हँडल इन क्लासवर्क मध्ये त्याचं क्लासवर्क जे असेल ते दिसेल. जे काय असेल ते क्लासवर्क दिसेल. पीपल मध्ये जे टीचर आहे टीचर दिसतील. आणि स्ट्रीम मध्ये आपल्याला जे काही घडामोडी होत आहे वर्गामध्ये ते वर्गामधली घडामोडी या ठिकाणी दिसेल. पुन्हा आपण शिक्षकाच्या क्लासमध्ये गेलो. तिथे बघतोय आपण की स्ट्रीम मध्ये काय काय आहे हे सगळं आपल्याला दिसत आहे. क्लासवर्क कसं द्यायचं हे आपण इथे बघितलेलं आहे. दुसरं युनिट तयार करायचं तुम्ही दुसरं युनिट तयार करू शकता. पीपल मध्ये टीचर कसा ऍड करायचा आणि स्टुडंट कसे ऍड करायचे हे आपण बघितलेलं आहे. आणि ग्रेड मध्ये आपल्याला दिसेल
की ते ग्रेड दिलेलं नाही, आपण ग्रेड देऊ शकतो. जसं ग्रेड दिले तसे ते सेव्ह होईल. रिटर्न करावं लागेल. म्हणून इथे या ठिकाणी जे काही ऑप्शन आहे ते क्लिक केलं, इथे रिटर्न म्हटलं, रिटर्न केलं. अशा पद्धतीने तुम्हाला 4 पैकी 5, 4 पैकी 5 आणि 10 पैकी 8 हे तुम्हाला दिसेल, ग्रेड दिसेल. असे कितीही विद्यार्थी जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही त्याला ग्रेडेशन करू शकता आणि त्याचा प्रोग्रेस जो आहे तो प्रोग्रेस बघू शकता. मला वाटतं हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन तुम्हाला कळाले असेल. क्रिएट कसं करायचं ते कळालं असेल तुम्हाला. विद्यार्थी आणि शिक्षक कसे जोडायचे ते कळालं असेल. ग्रेडेशन कसं करायचं ते कळालं असेल. आणि जर तुम्हाला विद्यार्थ्यांबद्दल जी काही माहिती असेल तुम्ही इथे क्लिक केली तर विद्यार्थ्यांनी जे काही त्याला आपण असाइनमेंट दिलेले आहेत ते असाइनमेंट दिसेल. काही मिसिंग आहेत का, टर्न इन केले आहे की नाही, रिटर्न केलं आहे की नाही, मिसिंग आहे का, हे तुम्हाला तिथे दिसेल.